चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत पास्ता. हे घेतलेलं सामान पास्ताचं एक पॉकेट आहे आणि आता हे आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. थोडंसं तेल आणि मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित त्याला उकळून घ्या. परत चाळणीवर काढून घ्यायचं आणि थोडंसं गरम पाणी वरून टाकायचं आणि परत कढईमध्ये तेल आणि जिरे टाका आणि परत कांदा व्यवस्थित असा परतून घ्या कांदा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हे गाजर शिमला मिरची हेही टाकून फ्राय करून घ्या व्यवस्थित. आणि परत टोमॅटो टाकून घ्या. टोमॅटोची प्युरी पण करू शकता तुम्ही आणि टोमॅटो असं खूप बारीक पण कट करू शकता. परत लाल मिरची हळद वगैरे टाकून घ्या आणि मीठ आणि व्यवस्थित परत फ्राय करा. आणि हे पास्त्याचा मसाला टाकून घ्या. पास्ता मसाला टाकायचा आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. आणि परत हे सॉस टाकायचं, आपलं टोमॅटो सॉस आणि हे सोया सॉस, दोन्ही सॉस थोडे थोडे टाकून घ्यायचे आणि परत हा पास्ता टाकून परतून घ्यायचा. हा व्यवस्थित परता. आता माझी कढई झाली लहान, मी हे पास्ता फुगतो ना त्या हिशोबाने मी घेतलं नव्हतं. थोडीशी लहान झाली कढई, तुम्ही थोडी मोठी घ्या. आणि व्यवस्थित असं परतता येतं, समजा मला सवय आहे याच्यामध्ये बनवायची. तर बघा हे कसं मस्त झालेलं आहे खाण्यासाठी. तुम्हाला कधी पण नाश्त्यासाठी